विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वीच्या गणित 1च्या अध्ययनात आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आपण आज पाहत आहोत प्रश्न क्रमांक 5 जो आहे 2.1 मधला प्रश्न क्रमांक 5. पहिला प्रश्न आहे फाइंड के इफ x इज इक्वल टू 3 इज अ रूट ऑफ इक्वेशन kx² मायनस 10x प्लस 3 इज इक्वल टू 0. हे इक्वेशन सॉल्व करण्यासाठी पहा आपल्याला x इज इक्वल टू 3 इज अ रूट ऑफ इक्वेशन अशा प्रकारे इथे उत्तर दिलेलं आहे. म्हणजेच x इज इक्वल टू 3 हे इक्वेशनचं रूट आहे. याचाच अर्थ असा की दिलेलं जे इक्वेशन आहे त्या इक्वेशनमध्ये आपल्याला x इज इक्वल टू 3 ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची आहे. मग आपण इक्वेशन लिहूया kx² मायनस 10x प्लस 3 इज इक्वल टू 0. आपण काय करूया substituting x is equal to 3 in this equation. सबस्टिट्यूट केलं आपल्याला काय मिळेल kx² म्हणजेच k इंटू x². एक्सचं व्हॅल्यू किती आहे 3² मायनस 10 इंटू 3 प्लस 3 इज इक्वल टू 0. ओके, आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली. आता पुढे x चा स्क्वेअर आहे k इंटू 3 चा स्क्वेअर आहे 9 मायनस 10 3 चा 30 प्लस 3 इज इक्वल टू 0. k इंटू 9 मायनस 30 प्लस 3 इज इक्वल टू 0. आपण ही अल्जेब्रिक जी क्रिया आहे ती करून घेऊया. k इंटू 9 इज असंच ठेवूया k इंटू 9 मायनस 3 प्लस 3. मायनस 3मधून प्लस 3 आपण मायनस करायचे. का बरं? कारण या ठिकाणी दोन्ही टर्म्सला, दोन्ही संख्यांना, दोन्ही नंबर्सना ऑपोजिट साईन्स आहेत आणि जेव्हा ऑपोजिट साईन्स असतात तेव्हा आपण काय करतो सबट्रॅक्शन करतो. 30मधून 3 मायनस करायचे. किती आले 27 आणि आलेल्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह -27 इज इक्वल टू 0. देअरफॉर आता हा जो 27 आहे कॉन्स्टंट नंबर त्याला आपण त्याचं पक्षांतर करूया. इकडे काय राहिलं लेफ्ट हँड साईडमध्ये k इंटू 9 इज इक्वल टू 27. आता के ची व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला ह्या 9चं पुन्हा पक्षांतर करावं लागेल. 27/9 अशा प्रकारे के ची व्हॅल्यू आपण काढूया. इज इक्वल टू के इज इक्वल टू 9 वजा 9 9 3 जा 27 के इज इक्वल टू 3. ओके स्टुडंट्स, तर अशा प्रकारे आपण के ची व्हॅल्यू याच्यात मी फाइंड आउट केलेली आहे. आपल्याला आन्सर वेगळं लिहावं लागेल. आन्सर के इज इक्वल टू 3. आता आपण आत्ताच 5वी सम पाहिली. आता आपण 6 सम पाहूया. वन ऑफ द रूट्स ऑफ इक्वेशन 5m² प्लस 2m प्लस k इज इक्वल टू 0 इज -7/5. म्हणजे काय की या इक्वेशनचं एक रूट -7/5 हे आहे. ओके, कंप्लीट ॲक्टिव्हिटी टू फाइंड के. पुन्हा एकदा वन ऑफ द रूट्स ऑफ इक्वेशन दिस इक्वेशन इज -7/5 म्हणजेच या इक्वेशनचं हे एक रूट आहे. तर आपल्याला के ची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी ही ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे. तर सर्वात आधी इथे काय लिहिले पहा, चौकटीमध्ये चौकट किंवा बॉक्स इज अ रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन 5m² प्लस 2m प्लस k इज इक्वल टू 0. मग ह्या इक्वेशनचं रूट काय दिलं आपल्याला -7/5. ही व्हॅल्यू आपल्याला इथे लिहायची आहे -7/5. पुट m इज इक्वल टू वॉट. तर आपण ज्याप्रमाणे 5व्या उदाहरणामध्ये रूट त्या जी टर्म होती व्हेरिएबल त्या जागी ठेवलं होतं त्याप्रमाणे m इज इक्वल टू -7/5 ही व्हॅल्यू आपण इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करायचे. 5 इंटू पुन्हा -7/5 प्लस k इज इक्वल टू 0. आता पहा या ठिकाणी 2 इंटू -7/5 आहे बरोबर. ही कॉन्स्टंट टर्म आहे. त्याचप्रमाणे ही सुद्धा कॉन्स्टंट टर्म आहे. त्यामुळे आपण 5ने 5ला कॅन्सल करायचं नाही. तर जे उत्तर येईल ते आपण इथे लिहायचे. 5 अशा प्रकारे आहे. इथे साईडला आपण दाखवूया. पहा 5 इंटू -7/5 द होल स्क्वेअर प्लस 2 इंटू -7/5. ठीक आहे, आपण हे जे आहे ते मी तुम्हाला इथे लिहून दाखवलेलं आहे. आता आपण याची क्रिया करूया आणि जे उत्तर येईल ते आपण ह्या बॉक्सेसमध्ये लिहूया. देअरफॉर आपल्याला काय करायचं आहे तर या ठिकाणी 5 जे आहे
5ने हा जो स्क्वेअर आहे हा स्क्वेअर आपण करून घेऊया. 5 इंटू 7चा स्क्वेअर 49. 49 अपॉन 25 मायनस. आता इथे मायनस काय येणार आहे, कारण 2 आणि 7 यांचा मल्टिप्लिकेशन होणार, कारण आपल्याला माहिती आहे फ्रॅक्शनमध्ये फक्त न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन होतं. 7 टू जा 14 अपॉन 5. ठीक आहे, आपल्याला ही किंमत मिळालेली आहे. आता आपण 5ने 25ला भाग देऊ शकतो या ठिकाणी. 5 1 जा 5, 5 5 जा 25. आपल्याला किती उत्तर आले पहा या ठिकाणी, 49 अपॉन 5 मायनस 14 अपॉन 5. ठीक आहे, तर हे उत्तर आपण या टर्म्समध्ये फिलअप करूया. 49 अपॉन 5 आणि मायनस 14 अपॉन 5. 49 अपॉन 5 आणि मायनस 14 अपॉन 5. ओके, आता प्लस के आहे. प्लस के म्हणजे काय, तर ह्या दोन्ही बॉक्सेसला सॉल्व करून आपल्याला या बॉक्समध्ये लिहायचं आहे, म्हणजेच आपल्याला हे सॉल्व करायचं आहे. मग हे सॉल्व करण्यासाठी पहा दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे, म्हणजे 49मधून आपल्याला 14 पहा 49मधून 14 आपण मायनस केले किती राहतात, तर 35 अपॉन 5. 5ने आपण 35ला भाग देऊ शकतो या ठिकाणी, तर देऊन टाकूया भाग. 5 1 जा 5, 5 7 जा 35. ओके, आपल्याला काय आन्सर मिळालं, 7. हे आन्सर आपण या ठिकाणी लिहूया. 7 प्लस के इज इक्वल टू 0. के इज इक्वल टू 7. इज दिस क्लिअर स्टुडंट्स? आपण पुन्हा एकदा पाहूया. पहा, या इक्वेशनचं हे रूट आहे, म्हणजेच इक्वेशनमध्ये जो व्हेरिएबल आहे, रूट म्हणजेच काय, इक्वेशनमध्ये जो व्हेरिएबल आहे त्याची व्हॅल्यू. मग जे रूट आपल्याला दिलेलं आहे ते आपल्याला या ठिकाणी व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचे. मग -7 अपॉन 5 इथे सबस्टिट्यूट केला. -7 अपॉन 5 इज अ रूट ऑफ quadratic equation. Okay, put m is equal to -7 upon 5 in the equation. Why? Because -7 upon 5 is the root, and what is root? Root is the value of variable. m आपण सबस्टिट्यूट केल्यानंतर 5 इंटू -7 अपॉन 5चा स्क्वेअर. का स्क्वेअर, कारण आपल्याला इक्वेशनमध्ये 5m स्क्वेअर आहे म्हणून. -7 अपॉन 5चा स्क्वेअर प्लस 2 इंटू -7 अपॉन 5 कारण 2m आहे, प्लस के इज इक्वल टू 0. हे आपण एका बाजूला घेऊन त्याला सॉल्व करूया अशा प्रकारे. 5 इंटू -7 अपॉन 5 स्क्वेअर प्लस 2 इंटू -7 अपॉन 5. ओके, त्यानंतर या ठिकाणी -7 अपॉन 5चा स्क्वेअर आहे म्हणून तो स्क्वेअर केला. 5 इंटू 49 अपॉन 25 आणि त्यानंतर 5 1 जा 5, 5 5 जा 25. मायनस का मायनस आलं, कारण 2 इंटू 7, 7 2 जा 14 आणि 7चं मायनस चिन्ह इथे आलेलं आहे. अपॉन 5 आपल्याला आता या ठिकाणी 49 अपॉन 5 मायनस 14 अपॉन 5 मिळालं. ते आपण इथे सबस्टिट्यूट केलं. 49 अपॉन 5 मायनस प्लस मायनस 14 अपॉन 5 प्लस के, कारण या ठिकाणी प्लस चिन्ह आहे त्यामुळे आपल्याला हे जे -14 अपॉन 5 मिळालेलं आहे ते आपल्याला बॉक्समध्ये तसंच लिहावं लागेल, कारण या ठिकाणी प्लस चिन्ह पुस्तकात दिलेलं आहे. मग यामध्ये गणिती क्रिया करून आपल्याला चौकट भरायची, त्यामुळे हे आपल्याला काय करावं लागेल, सॉल्व करायला लागेल. दोघांचे डिनॉमिनेटर सेम असल्यामुळे 49 मायनस 14 35 अपॉन 5. त्यानंतर या ठिकाणी पहा 1 म्हणजे फ्रॅक्शनमध्ये चौकट दिलेलं नाही त्यामुळे आपण हे सॉल्व करून घ्या. 5 1 जा 5, 5 7 जा 25. 7 आपण इथे लिहिलं, प्लस के इज इक्वल टू 0, के इज इक्वल टू 7. ओके स्टुडंट्स, आता आपण पाहूया प्रॅक्टिस सेट 2.2. यामध्ये फॅक्टरायझेशन मेथड आहे. फॅक्टरायझेशन मेथड म्हणजे काय, तर शेवटचं जे कॉन्स्टंट टर्म असते या कॉन्स्टंट टर्म म्हणजेच दिलेल्या दोन पदांचा किंवा जे आपण हे मिडल पद असतं, मध्यपद असतं, या मिडल टर्मचे आपण 2 भाग करतो. आलेल्या 2 टर्म्स म्हणजेच ही मिडल टर्म, त्यांच्या आलेल्या दोन टर्म्सचा प्लस किंवा मायनस म्हणजे त्यांचा सम किंवा सबट्रॅक्शन एवढं आलं पाहिजे आणि त्यांचं प्रॉडक्ट ही शेवटच्या टर्म एवढं आलं पाहिजे. अशा रीतीने आपण फॅक्टरायझेशन करतो. ठीक आहे, मग करूया आपण लास्ट टर्मचं फॅक्टरायझेशन. 54चे आपण 2 भाग करायचे, असे 2 भाग करायचे किंवा अशा 2 टर्म घ्यायच्या की ज्यांचं ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन हे मिडल टर्म एवढं आलं पाहिजे. ओके, तर पाहूया आपण अशा कोणत्या 2 टर्म आहेत. आपल्याला त्या दोन टर्म्स पहा, 6 and 9. ओके, आता तुम्ही म्हणाल की 18 आणि 3 ह्या सुद्धा 2 टर्म्स आहेत, परंतु एक लक्षात घ्यायचं की या ठिकाणी जी मिडल टर्म आहे ती -15 आहे.
याचा अर्थ तुम्ही जे सबट्रॅक्शन किंवा जे ॲडिशन ह्या दोन टर्म्सचं येणार आहे ते -15 आलं पाहिजे. पहा 9 × 6 = 54. ओके, पण 54ला कोणतं चिन्ह आहे? प्लस. ओके, जर तुम्ही ह्या दोघांनाही मायनस चिन्ह दिलं तर 6 9 जा 54 आणि आलेल्या उत्तराला प्लस चिन्ह येतं. परंतु जर तुम्ही 18 आणि 3 घेतलं आणि समजा 3ला मायनस चिन्ह दिलं तर 18 आणि 3 यांचं मल्टिप्लिकेशन होतं -54. आपल्याला -54 ही टर्म हवी आहे का? तर नाही, आपल्याला कोणती टर्म हवे? +54. आणि म्हणून दोन्हीही टर्म्सला, ज्या आलेल्या दोन्ही टर्म्स आहेत त्या दोन्ही टर्म्सला मायनस चिन्ह असणं आवश्यक आहे. आता याच्यामध्ये हा रूल आहे की आपल्याला या दोन फॅक्टर्सला कोणतं चिन्ह लावायचं हा बऱ्याचदा मुलांचा गोंधळ होतो. तर शेवटच्या टर्मचं चिन्ह पाहायचं. शेवटच्या टर्मला जर अधिक प्लस चिन्ह आहे याचाच अर्थ असा की दोन फॅक्टर्सना सेम चिन्ह येणार आहे. लक्षात ठेवा, जर लास्ट टर्मला पॉझिटिव्ह चिन्ह असेल, प्लस चिन्ह असेल तर दोन्ही टर्म्सला एकतर मायनस येईल किंवा एकतर प्लस येईल, हे लक्षात ठेवायचं. आणि जर लास्ट टर्मला मायनस चिन्ह असेल तर या दोन टर्म्सला प्लस मायनस असं चिन्ह असतं किंवा प्लस असं मायनस असं चिन्ह असतं, मायनस प्लस असं चिन्ह, म्हणजेच अशा प्रकारे चिन्ह असतं. जर लास्ट टर्मला मायनस चिन्ह असेल तर हे एकदम परफेक्ट लक्षात ठेवायचं. शेवटच्या पदाचं चिन्ह बघायचं, शेवटच्या पदाचं चिन्ह प्लस आहे, याचाच अर्थ जे दोन फॅक्टर्स आपण निवडतोय या दोन्ही फॅक्टर्सला एकतर मायनस किंवा प्लस आलं पाहिजे, म्हणजे सेम दोन्ही पदांना समान चिन्ह आलं पाहिजे. ठीक आहे, आपण फॅक्टर्स केले -6 आणि 9. करूया या ठिकाणी फॅक्टर्स. x² -6 ते आधी किंवा -9 डिपेंड्स अपॉन यू. -6x -9x +54 = 0. हे मात्र एकदम लक्षात ठेवायचं की लास्ट टर्मला प्लस चिन्ह असेल तर आलेल्या दोन्ही फॅक्टर्सला एकतर मायनस किंवा प्लस. ओके, तर फॅक्टर्स केले. आता आपल्याला कॉन्स्टंट टर्म बाहेर काढायचे. पहिल्या दोन पदांमधून एक कॉन्स्टंट आणि दुसऱ्या दोन पदांमधून एक कॉन्स्टंट, जे तुम्ही 9वीला शिकलेले आहात. तर या दोन पदांमध्ये कोणताही कॉन्स्टंट टर्म म्हणजे नंबर कॉन्स्टंट नाही आहे, फक्त एक्स कॉन्स्टंट येणार आहे. राहिलं काय? 2x²मध्ये, x² म्हणजेच काय? x × x. ओके, त्या x × x मधला एक x आपण बाहेर काढला, राहिला 1x. -6x मधून x बाहेर काढला, राहिला कोण? 6. -9. का -9? कारण या ठिकाणी 54 म्हणजेच 9 × 6. ओके, म्हणून 9 आपण बाहेर काढू शकतो. x -6 = 0. आता या ठिकाणी दोन आपल्याला ब्रॅकेट्स मिळालेले आहेत जे कॉन्स्टंट आहेत, सारखे आहेत, म्हणून आपण त्यांना बाहेर काढूया. x -6 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये x -9 = 0. पहा, आतापर्यंत आपल्याला एवढं मिळालेलं आहे. आता आपण या दोन टर्म्सला, म्हणजेच काय की ह्या ब्रॅकेटचा आणि ह्या ब्रॅकेटचा मल्टिप्लिकेशन 0 आहे, याचा अर्थ एकतर हे ब्रॅकेट 0 असणार किंवा हे ब्रॅकेट 0 असणार. x -9 = 0 और x -6 = 0. कारण जेव्हा दोन टर्म्सचा मल्टिप्लिकेशन 0 असतो तेव्हा दिलेल्या दोन टर्म्सपैकी कोणती तरी एक टर्म 0 असणार आहे. देअरफॉर x = 9 और x = 6. ओके, तर हे आपलं काय झालं? सोल्युशन 9,6. ओके, दिस इज द आन्सर. आता आपण 2.2 मधलं तिसरी सम पाहूया. तिसरी सम आहे 2y² + 27y + 13 = 0. ओके, या ठिकाणी पहा, जे वर्गपद आहे किंवा जे स्क्वेअर टर्म आहे, या स्क्वेअर टर्मच्या बाजूला हे या व्हेरिएबलच्या बाजूला कॉन्स्टंट टर्म आहे. आधीच्या उदाहरणामध्ये बघा, पहिल्या उदाहरणामध्ये x² स्क्वेअर टर्मच्या बाजूला कोणताही नंबर नव्हता, त्यामुळे आपण 54चे 2 भाग केले. परंतु या उदाहरणामध्ये तसं नाही आहे. या उदाहरणामध्ये स्क्वेअर टर्मच्या बाजूला 2 ही कॉन्स्टंट टर्म आहे, त्यामुळे आपल्याला भाग करताना ही शेवटची कॉन्स्टंट टर्म × 2 म्हणजे 13 × 2 आपल्याला घ्यावे लागणार आहे. मग लिहूया 13 × 2 26 आणि या 26चे 2 भाग करायचे. आता मगाशी काय सांगितलं होतं की शेवटच्या टर्मचं काय पाहायचं? चिन्ह. शेवटच्या टर्मचं
चिन्ह प्लस आहे, याचा अर्थ आलेल्या दोन्ही पदांना आपल्याला सेम चिन्ह द्यायचं आहे. ठीक आहे, आपण 2 भाग करूया याचे. आता हे 2 भाग करताना काय लक्ष ठेवायचं की आलेल्या 2 टर्म्सचा ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन ह्या 27 एवढं असलं पाहिजे. ठीक आहे, पहा 26 आहे, 26 × 26 करूया आपण. 26 × 26 दोन्ही पदांना जर आपण प्लस प्लस चिन्ह दिलं तर 26 + 1 किती होतात 27. म्हणजे ह्याच आपल्या आलेल्या 2 टर्म्स आहेत. तर त्या या ठिकाणी लिहूया आपण 2y² + 26y + 1y आपण लिहित नाही, फक्त y लिहितो, +13 = 0. पहा आपण काय भाग केले 26 and 1. ओके, आणि त्याला आपण y लावलेला आहे. आता पहिल्या 2 टर्म्समधून पहिल्या 2 पदांमधून 1 आणि दुसऱ्या 2 पदांमधून 1 कॉन्स्टंट काढायचं आहे. पहा इथे 2 आहे आणि y आहे, मग आपण 2y कॉन्स्टंट काढूया. आता हे कॉन्स्टंट कसं काढायचं पहा 2y² म्हणजेच काय 2 × y × y. मग हा 2y येतो बाहेर, राईट. त्याचप्रमाणे सेकंड टर्म आहे 26y. मग 26y म्हणजेच 2 × 13 × y. ओके, 2 × 13 × y म्हणजे पहिल्या टर्ममधून 2 × y म्हणजेच 2y आणि दुसऱ्या टर्ममधून सुद्धा 2y आपण बाहेर काढू शकतो. मग 2y बाहेर केल्यावर पहिल्या टर्ममध्ये काय उरलं तर y प्लस आणि दुसऱ्या टर्ममध्ये काय उरलं पहा 2y आपण बाहेर काढल्यावर 13. ओके, प्लस दुसऱ्या टर्ममध्ये बाहेर काढण्यासारखं काहीच नाही आहे म्हणून 1 y + 13 = 0. पहा आता या ठिकाणी 2 ब्रॅकेट सेम आले, ते एकदाच लिहूया y + 13 × 2y + 1 = 0. ओके, y + 13 आणि 2y + 1 = 0. 2 टर्मचं मल्टिप्लिकेशन 0. याचाच अर्थ काय तर कोणते तरी एक टर्म काय असणार आहे 0 असणार आहे. एक तर y + 13 = 0 और 2y + 1 = 0. ओके, y = -13 और 2y = -1. देअरफॉर y = -1/2. आपल्याला या ठिकाणी सोल्युशन मिळालेलं आहे, एकतर -13 किंवा -2/1/2. ओके, आता आपण 6 सम पाहूया. 6 सम पहा काय आहे 6x - 2/x + 1. आता या ठिकाणी x जो आहे तो डिनॉमिनेटरमध्ये आहे, त्यामुळे पहिल्यांदा आपल्याला या इक्वेशनला काय करावं लागेल मल्टिप्लाइंग इक्वेशन बाय x. एक्सने मल्टिप्लाय केल्यावर काय होईल पहा इथे साईडला आपण लिहूया 6x × x. तुम्ही असं साईडला लिहायचं नाही, आपण डायरेक्ट उत्तर लिहायचं आहे. हे समजवण्यासाठी मी लिहिते 6x + 6x × x - 2/x × x = 1 × x. काय मिळतं पाहूया आपल्याला 6 × x × x इज 6x² मायनस या ठिकाणी 2x काय होणार आहे कॅन्सल होणार, राहिला काय 2 = 1 × x इज x. जर आपल्याला याला सरळ करायचं असेल तर आपण या ठिकाणी करूया. तर आपल्याला एक्सने मल्टिप्लाय केल्यानंतर हे मिळतं आहे जे आपण या ठिकाणी लिहूया. काय मिळालं आपल्याला 6x² - 2 = x. ठीक आहे, आता ही कॉन्स्टंट टर्म जी आहे ती आपण शेवटी लिहूया, म्हणजेच तिसरं पद म्हणून लिहूया, थर्ड टर्म म्हणून लिहूया. ठीक आहे, 6x² आणि हा जो x राईट हँड साईडला आहे त्याला आपण लेफ्ट हँड साईडला घेऊया -x - 2 = 0. ओके, आता पहा या ठिकाणी 6 आणि 2 ही 2 पदे. आपण काय मगाशी म्हटलं होतं की वर्गपद जे आहे वर्गपदाला जो कॉन्स्टंट नंबर आहे तो ह्या स्थिर पदामध्ये मल्टिप्लाय करायचा आणि मग त्याचे 2 भाग करायचे. 6 × 2 - 12. आता लक्षात घ्यायचं मगाशी सांगितल्याप्रमाणे जर शेवटच्या टर्मला प्लस चिन्ह असेल तर दोन्ही पदांना प्लस प्लस किंवा मायनस मायनस, परंतु शेवटच्या पदाला मायनस चिन्ह आहे, याचा अर्थ आलेल्या 2 टर्म्सला प्लस मायनस अशी चिन्ह असणार. तर करूया आपण 4 3 12. ओके, आता 4 3 12 यामध्ये कोणत्या पदाला आपल्याला मायनस चिन्ह द्यायचं आहे तर आपल्याला हे माहिती आहे की एका पदाला प्लस आणि एका पदाला मायनस चिन्ह द्यायचं आहे, पण तो कोणाला मायनस आणि कोणाला प्लस, तर जर मधल्या पदाला मायनस चिन्ह आहे याचाच अर्थ मोठ्या संख्येला आपण मायनस चिन्ह द्यायचं.
आणि जर मधल्या पदाला प्लस चिन्ह असेल तर मोठ्या पदाला आपण प्लस चिन्ह द्यायचं. ओके, आता आपण अशा तऱ्हेने फॅक्टर्स केलेले आहेत. 6x² मायनस 4x प्लस 3x मायनस 2 इज इक्वल टू 0. आता आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी कॉन्स्टंट टर्म बाहेर काढायची आहे. घेऊया आपण कॉन्स्टंट टर्म बाहेर. पहा 6x² मायनस 4x, या ठिकाणी तुम्हाला दाखवते मी की 6x² मायनस 4x मधून कॉन्स्टंट टर्म कशी बाहेर काढायची. 6x² मायनस 4x, 6 म्हणजेच काय तर 2 इंटू 3. ओके, आणि 4 म्हणजे काय तर 2 इंटू 2. या ठिकाणी पहा 2 x² x, मग राहिला कोण तर 3x हा आतमध्ये राहिलेला आहे ब्रॅकेटमध्ये, मायनस 4x मध्ये 2 इंटू x, म्हणजे त्या ठिकाणी 2x जर बाहेर काढला तर आतमध्ये ब्रॅकेटमध्ये कोण राहतो -2. ओके, तर आपल्याला काय बाहेर काढायचं या ठिकाणी 2x ब्रॅकेटच्या बाहेर काढल्यानंतर 2 3 x म्हणून 3x आतमध्ये राहिलं ब्रॅकेटमध्ये, मायनस याच्यातून 2x बाहेर आल्यावर फक्त 2 राहतो. दुसऱ्या टर्ममध्ये आपल्याला काहीही कॉन्स्टंट नाही आहे म्हणून आपण +1 फक्त काढूया कॉन्स्टंट. 3x मायनस 2 इज इक्वल टू 0. दोन सेम ब्रॅकेट आले म्हणून ते एकदाच द्यायचे. 3x मायनस 2, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 2x प्लस 1 इज इक्वल टू 0. दोन ब्रॅकेटचं जेव्हा मल्टिप्लिकेशन 0 असतं तेव्हा 3x मायनस 2 एक ब्रॅकेट, हे ब्रॅकेट तरी 0 आहे किंवा और 2x प्लस 1 इज इक्वल टू 0. ओके, तर आता ही कॉन्स्टंट टर्म आपण काय करूया, पक्षांतर करूया 2x. देअरफॉर x इज इक्वल टू 2/3. त्याचप्रमाणे 2x इज इक्वल टू -1, x इज इक्वल टू -1/2. आपल्याला या ठिकाणी सोल्युशन मिळालेलं आहे. सोल्युशन 2/3 और -1/2. ओके स्टुडंट्स, आता आपण 2.2 मधलं 7th सम पाहूया. √7x² प्लस 7x प्लस 5√2 इज इक्वल टू 0. टू सॉल्व दिस इक्वेशन कंप्लीट द ॲक्टिव्हिटी. ओके, आतापर्यंत आपण विदाऊट रूट म्हणजे अशा प्रकारचे कॉन्स्टंट पाहिले, अशा प्रकारचे टर्म्स पाहिले नव्हते, फक्त कॉन्स्टंट टर्म पाहिले होते. तर पाहूया आपण याला कसं सॉल्व करू शकतो. त्याच्यासाठी आपण हे इक्वेशन पुन्हा लिहिलं. काय इक्वेशन आहे, तर पहा √2x² प्लस 7x प्लस 5√2 इज इक्वल टू 0. आता आधी शिकल्याप्रमाणे वर्गपदाचा जो कोइफिशियंट आहे तो घेऊया आणि जे कॉन्स्टंट टर्म आहे तो घेऊया आणि त्यांचा आपण मल्टिप्लाय करूया. या ठिकाणी √2 इंटू 5√2 आणि मग जी टर्म आपल्याला मिळेल त्या टर्मचे आपल्याला काय करायचे, 2 भाग करायचे आहे किंवा फॅक्टर्स करायचे आहेत. √2 इंटू √2 म्हणजेच 2, 5 इंटू 2, 5 इंटू 2 किती झाले तर 10 झाले. आता 10चे आपल्याला 2 फॅक्टर्स करायचे. ओके, 10चे 2 फॅक्टर्स अशा प्रकारे करायचे की मिडल टर्म आपल्याला +7 आली पाहिजे. मगाशी सांगितल्याप्रमाणे शेवटच्या पदाला प्लस चिन्ह आहे. याचाच अर्थ असा की दिलेले 2 फॅक्टर्स आपण जे 2 फॅक्टर्स शोधणार आहोत त्या 2 फॅक्टर्सना दोघांनाही काय चिन्ह पाहिजे तर प्लस चिन्ह पाहिजे. ठीक आहे, प्लस. मग 5 2 जा 10 हे एकच फॅक्टर्स आहेत 10साठी. 5 2 जा 10. मग आपण ते फॅक्टर्स इथे या ठिकाणी सबस्टिट्यूट करूया. √2x² इथे आलं प्लस 7xचे 2 भाग होणार आहेत. काय 7xचे 2 भाग होणार आहेत 5 आणि 2 म्हणजेच 5x अँड 2x प्लस 5√2 इज इक्वल टू 0. आता याच्यातून आपल्याला काय करायचं आहे तर कॉमन काढायचं आहे जे इथे काढलेलं आहे. पाहूया, x या ठिकाणी बाहेर काढला. पहा √2x² याच्यातून आपण x² जेव्हा बाहेर काढतो तेव्हा आतमध्ये कोण राहणार आहे, फक्त √2x राहणार आहे आतमध्ये, राईट. √2x प्लस 5x ही दुसरी टर्म आहे. पहा आपण ह्या पहिल्या 2 टर्ममधून आणि दुसऱ्या 2 टर्ममधून आपण काय करतो कॉमन काढतो. पहिल्या 2 टर्ममधून आपण कॉमन काढताना x कॉमन काढला. √2x² म्हणजेच x इंटू x, त्याच्यातला एक x बाहेर आला, राहिला काय √2x प्लस 5x मधला सुद्धा x बाहेर आला, राहिला कोण 5. त्यानंतर दुसरं पहा, या ठिकाणी 2x प्लस 5√2 आहे. 2 म्हणजेच काय 2 म्हणजेच √2 इंटू √2, राईट. मग ह्या 2 मधून आपण √2 बाहेर काढला तर आतमध्ये कोण राहणार आहे √2x. पहा पुन्हा एकदा 2 म्हणजेच काय
तर √2 इंटू √2. ओके, मग ह्या √2चा √2 इंटू √2मधून एक √2 बाहेर काढला, मग आतमध्ये राहणार आहे √2x प्लस 5 √2मधून आपण √2 बाहेर काढला, राहिला कोण 5. या ठिकाणी आपल्याला दोन सेम ब्रॅकेट मिळाले. x मायनस √2 हे या ठिकाणी लिहिलेलं आहे. x मायनस नाही आहे, x प्लस आहे. x प्लस √2 या ठिकाणी लिहिलेलं आहे. मग कोणतं ब्रॅकेट आपल्याला लिहायचं आहे, √2x प्लस 5 इज इक्वल टू 0. ओके, मग आता जर हे आपण सॉल्व केलं तर डायरेक्टली इथे आपण उत्तर लिहिलेलं आहे. हे पुस्तकातली ॲक्टिव्हिटी आहे, म्हणून डायरेक्टली या ठिकाणी आपल्याला उत्तर लिहायचं. पहा, √2x प्लस 5 इज इक्वल टू 0. √2x प्लस 5 इज इक्वल टू 0. मग √2x इज इक्वल टू -5, x इज इक्वल टू -5 अपॉन √2. बरोबर, या ठिकाणी काय येणार आहे, -5 अपॉन √2 पहिल्या ब्रॅकेटमध्ये. मग पुन्हा -√2 इथे लिहिलेलं आहे. मग आपल्याला उत्तर काय लिहायचं आहे, -5 अपॉन √2 हे उत्तर आहे. ही 7th ॲक्टिव्हिटी आहे 2.2 मधली. ओके, आता आपण 8 सम पाहूया. 3x² मायनस 2√6x प्लस 2 इज इक्वल टू 0. 3x² मायनस √6x मायनस √6x प्लस 2 इज इक्वल टू 0. या ठिकाणी फॅक्टर्स केले, पण फॅक्टर्स कसे केले तर पहा, स्क्वेअर टर्म जी आहे तिचा कॉन्स्टंट 3 आणि कॉन्स्टंट टर्म शेवटची तिचा कोएफिशियंट 3 आणि कॉन्स्टंट टर्म 2 या दोघांचा मल्टिप्लाय किती होतं, 6. 6चे 2 भाग केले आपण, √6 आणि √6. आता √6 का केले, कारण मधल्या पदा एवढं आपल्याला काय व्हायला पाहिजे, ॲडिशन किंवा सम. ठीक आहे, आणि मधलं पद किती आहे तर 2√6. 2√6 म्हणजेच काय पहा, √6 म्हणजेच 1√6, √6 म्हणजेच 1√6. तुम्ही सर्चमध्ये इयत्ता 9वीमध्ये शिकलेला आहात. 1√6 प्लस 1√6 इज इक्वल टू 2√6. दुसरी गोष्ट, या ठिकाणी तिसऱ्या पदाला प्लस चिन्ह आहे. मग दिलेल्या दोन टर्म्सला किंवा आलेल्या दोन टर्म्सला एक तर प्लस किंवा मायनस चिन्ह असणार आहे. मध्यपदाला जर मायनस, मिडल टर्मला जर मायनस चिन्ह आहे, याचाच अर्थ असा की दोन्ही टर्म्सला आपल्याला मायनस चिन्ह द्यायचं आहे. त्याप्रमाणे मग इथे फॅक्टर्स गेले. 3x² मायनस 6x ह्या टर्मचं आपण काय केलं, विभाजन केलं आहे. मायनस √6 मायनस √6 प्लस 2 इज इक्वल टू 0. आता आपल्याला काय करायचं, कॉन्स्टंट काढायचं. या दोघांमधून एक कॉन्स्टंट आणि ह्या दोघांमधून एक कॉन्स्टंट. आता पहा या ठिकाणी 3 आणि इथे √6 आहे. मग कसं काय कॉन्स्टंट काढायचं, तर पहा या 3चं आणि √6चं आपण इथे काय केलं आहे, तर 3 म्हणजेच काय, √3 इंटू √3. ओके, 3 म्हणजेच काय, √3 इंटू √3 आणि √6 म्हणजेच काय, तर √3 इंटू 3 इंटू 2 म्हणजेच √3 इंटू √2. मी पाहिजे तर या ठिकाणी लिहिते तसं. 3 म्हणजेच √3 इंटू √3x². ओके, मायनस 6 म्हणजेच काय, √3 इंटू √2x मायनस सेम इकडे पण तसं सेम करायचं आहे आपल्याला. इकडे पण तसं सेम करायचं आहे. मग इकडे काय होणार आहे, √6चं √3 इंटू √2x प्लस 2चं काय होणार आहे, √2 इंटू √2 इज इक्वल टू 0. ओके स्टुडंट, समजते तुम्हाला. पहा 3 जो आहे, 3 म्हणजेच काय, √3 इंटू √3 आणि पहिली टर्म x² मायनसचं मायनस, √6 म्हणजेच √3 इंटू 2 म्हणजेच √3 इंटू √2, √3 इंटू √2 इंटू x मायनस पुन्हा 6चं √3 इंटू √2x प्लस 2चं आपण तसंच केलं. आपल्याला कॉन्स्टंट टर्म बाहेर काढायचे. पहा √3 आणि x, √3 आणि x. मग √3x ही कॉन्स्टंट टर्म आपण बाहेर काढली. मग कोण राहणार आहे आतमध्ये, तर √3x आतमध्ये राहणार आहे. ठीक आहे, मायनस इथून √3 आणि x बाहेर काढला, आतमध्ये कोण राहणार, √2 मायनस. दुसऱ्या टर्ममधून पाहूया कोण काय बाहेर निघतंय, √3 आहे का नाही, तर √2 आणि x आपण बाहेर काढू शकतो. x नाही बाहेर काढू शकत, √2 बाहेर काढला आपण. आणि मग आतमध्ये कोण राहणार आहे, ब्रॅकेटमध्ये √3x
प्लस √2. ओके, पहा याच्यामधून √2 बाहेर काढला आणि इथून सुद्धा √2 बाहेर काढला. राहिला कोण? √3x प्लस इथे कोण बाहेर काढला? आतमध्ये राहिला प्लस √2 इज इक्वल टू 0. ओके, दोन आपल्याला सिमिलर ब्रॅकेट मिळालेले आहेत. आपण एकदाच लिहूया. √3x मायनस √2 आणि मग दुसरं ब्रॅकेट काय येणार आहे? तर √3x मायनस √2 इज इक्वल टू 0. दोन ब्रॅकेटचा मल्टिप्लिकेशन 0 येतो. याचा अर्थ काय? तर कोणतं तरी एक ब्रॅकेट 0 आहे. √3x मायनस √2 इज इक्वल टू 0 और √3x मायनस √2 इज इक्वल टू 0. देयरफॉर √3x इज इक्वल टू √2, x इज इक्वल टू √2 अपॉन √3 आणि इकडे काय? तर √3x इज इक्वल टू √2, x इज इक्वल टू, अरे दोन्ही ब्रॅकेट सेम आले ना. ओके, ठीक आहे. √2 अपॉन √3 दोन्ही ब्रॅकेट आपल्याला सेम मिळालेले आहेत. दोन्ही व्हॅल्यूज आपल्याला सेम मिळालेले आहेत. आपण सोल्युशन लिहूया. सोल्युशन √2 अपॉन √3 अँड √2 अपॉन √3. ओके, होप यू हॅव अंडरस्टूड दिस. आपण आता 2.2 मधलं 9th सम पाहतोय. 9th सम आहे 2m इंटू द ब्रॅकेट m-4 इज इक्वल टू 50. आधी आपण हे ब्रॅकेट सॉल्व करूया. 2m इंटू m 2m स्क्वेअर मायनस 2m इंटू 4 2 4 8m इज इक्वल टू 50. या गणितामध्ये थोडीशी चूक झालेली. या ठिकाणी 4 नाही आहे तर 24 आहे. तर 2m m-24 इज इक्वल टू 40. 2m स्क्वेअर मायनस 2 इंटू 24 इज 48m येणार आहे या ठिकाणी. तर आता आपण कॉन्स्टंट टर्म जी बरोबर चिन्हाच्या पलीकडे आहे, राईट हँड साईडला आहे, ती आपण या साईडला घेऊया. लेफ्ट हँड साईडला 2m स्क्वेअर मायनस 48m मायनस 50 इज इक्वल टू 0. ओके स्टुडंट. तर आता पहा, तिसऱ्या टर्मला मायनस चिन्ह आहे. याचा अर्थ काय होतो? काय सांगितलं होतं की जर तिसऱ्या टर्मला प्लस चिन्ह असेल तर दोन्ही टर्मला एक तर प्लस प्लस किंवा मायनस मायनस, परंतु तिसऱ्या टर्मला मायनस चिन्ह आहे. याचाच अर्थ आपण 50चे जे दोन फॅक्टर्स करणार आहोत त्या फॅक्टर्सपैकी एकाला प्लस चिन्ह येणार आहे आणि एकाला मायनस चिन्ह येणार आहे. ठीक आहे. परंतु या ठिकाणी एक गोष्ट आपल्या लक्षात आली पाहिजे, ती अशी की 2m स्क्वेअर मायनस 48m मायनस 50 या तिन्ही संख्या 2ने डिव्हिजिबल आहेत. मग आपण काय करूया? तर पूर्ण इक्वेशनला डिवाइड करूया. डिवाइड बाय 2. 2ने डिवाइड केल्यावर पहिली टर्म होणार आहे m स्क्वेअर मायनस 24m मायनस 25 इज इक्वल टू 0. ओके, आता आपल्याकडे शेवटची टर्म आहे 25 आणि या 25चा आपल्याला दोन भाग करायचे आहेत. मायनस असल्यामुळे दोन्ही पदांना एका पदाला प्लस आणि एका पदाला मायनस. तर इथे 24 आहे म्हणजेच 25 वजा 25. मधल्या टर्मला मायनस चिन्ह आहे, याचाच अर्थ मोठ्या टर्मला मायनस चिन्ह आणि लहान टर्मला प्लस चिन्ह. तर m स्क्वेअर मायनस 25m आणि एक आहे म्हणूनच +1 प्लस m मायनस 25 इज इक्वल टू 0. पहिल्या दोन टर्म्समधून एक आणि दुसऱ्या टर्म्समधून एक आपल्याला कॉन्स्टंट बाहेर काढायचा आहे. तर या ठिकाणी पहा, m कॉन्स्टंट येईल m मायनस 25 आणि दुसऱ्या टर्ममध्ये काहीच कॉन्स्टंट नाही म्हणून 1 कॉन्स्टंट येईल m मायनस 25 इज इक्वल टू 0. देयरफॉर m मायनस 25 पहिल्या ब्रॅकेटमध्ये, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये m प्लस 1 इज इक्वल टू 0. देयरफॉर m मायनस 25 इज इक्वल टू 0 और m प्लस 1 इज इक्वल टू 0. देयरफॉर m इज इक्वल टू 25 और m इज इक्वल टू -1. अशा रीतीने आपल्याला हे सोल्युशन मिळालेले आहे. सोल्युशन 25 अँड -1. ओके स्टुडंट. आता आपण सम 11. तर हे सम पहा, 25m स्क्वेअर इज इक्वल टू 9. आपण या स्थिर पदाला लेफ्ट हँड साईडमध्ये घेऊया. या ठिकाणी दोनच टर्म्स आहेत. 25m स्क्वेअर मायनस 9 इज इक्वल टू 0. आता जर आपण नीट पाहिलं तर 25मध्ये
25 हा 5चा स्क्वेअर आहे, म्हणजेच 5m स्क्वेअर आहे, आणि 9 हा 3चा स्क्वेअर आहे, राईट. ओके. मग आपल्याला इयत्ता 8वीमध्ये 9वीमध्ये आपण फॅक्टरायझेशन या लेसनमध्ये शिकलेलं आहोत की देर आर सम फॉर्म्युलेज ऑफ फॅक्टरायझेशन. तर त्यातला हा फॉर्म्युला पहा, आपण यूज करू शकतो. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. याचं फॅक्टरायझेशन आपण कसं करतो? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू पहिल्या ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी. ओके. तर याचाच उपयोग करून आपण याला दिलेल्या टर्म्सला आपण फॅक्टर्स करू शकतो. 5m स्क्वेअर मायनस 3 स्क्वेअर, मग काय येणार आहे? 5m प्लस 3 आणि 5m मायनस 3 इज इक्वल टू 0. आता दोन टर्म्स आपल्याला मिळालेल्या आहेत ज्यांचा मल्टिप्लिकेशन 0 आहे, म्हणजेच 5m प्लस 3 इज इक्वल टू 0 और 5m मायनस 3 इज इक्वल टू 0. ओके. देयरफॉर m इज इक्वल टू मायनस 3 m इज इक्वल टू मायनस 3 अपॉन 5 किंवा 5m इज इक्वल टू 3 m इज इक्वल टू 3 अपॉन 5. या ठिकाणी आपल्याला सोल्युशन मिळालेलं आहे एकतर मायनस 3 अपॉन 5 किंवा 3 अपॉन 5. ओके स्टुडंट्स, होप यू हॅव अंडरस्टूड दिस. बाकीची जी उदाहरणं आहेत ती तुम्ही स्वतः सोडवू शकता हे समजल्यानंतर. ठीक आहे. थँक्यू फॉर वॉचिंग.